आपल्याकडे भिवपुरी आषाणे येथून नंदिनी श्रीखंडे म्हणून एक ताई आपल्याकडे हॉस्पिटलला आल्या होत्या. त्यांच्या हाताला गँग्रीनची गाठ झाली होती. आपण विचारून घेऊयात त्यांना आता काय कसं वाटतं. नंदिनीताई नमस्कार. तुम्हाला ज्या वेळेला ही गाठ आढळून आली त्यावेळेला रायगड हॉस्पिटलविषयी कोणी सुचवलं की तुम्ही स्वतःहून आला की स्वतःहून म्हणजे तुम्ही इथेच राहताय भिवपुरीमध्ये. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्टरांनी काय सल्ला दिला, कशा प्रकारे अनुभव आला? आम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला आपल्याला काढायला लागेल, तर तुम्ही 2 दिवसात ॲडमिट होऊन तर आम्ही ॲडमिट झालो इथे. बरं, ॲडमिट झाल्याच्या नंतर म्हणजे शस्त्रक्रिया होईपर्यंत इथल्या सिस्टरविषयी किंवा इथल्या कर्मचाऱ्यांविषयी तुम्हाला काय सांगा? नाही खूप छान ट्रीट केलं त्यांनी आम्हाला. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केलं, कुठेही असं काही अडचण आली नाही? नाही. बरं, हे तुमचं जे झालं आहे शस्त्रक्रिया ती संजीवनी योजनेअंतर्गत झाली का? संजीवनी योजनेअंतर्गत म्हणजे आता जे आपण केलं आहे सगळ्यांसाठी त्यामध्ये मेडिसिनचा खर्च आपण घेत नाही किंवा बेड चार्ज नाही आहे, डॉक्टर व्हिजिट चार्ज नाही आहे, तर अशामध्ये तुम्ही कोणाला पैसा द्यावे लागले का? म्हणजे तुमचं सगळं हे मोफत झालं आहे. मला हेच सगळ्यांना सांगायचं आहे की जसं ताईंनी संजीवनी योजनेचा लाभ घेतला, स्पेशल संजीवनी योजना, तर या स्पेशल संजीवनी योजनेअंतर्गत त्यांचा पूर्णतः मोफत झालेला आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की ज्या कुणाला खरंच शस्त्रक्रियेची ज्यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे त्यांनी या संजीवनी योजनेचा अवश्य लाभ घ्या आणि रायगड हॉस्पिटलला मात्र अवश्य